जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार मग बघा 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावणातील शेवटचा शनिवार आहे। तसंच आज शनी अमावस्या देखील आहे। त्यामुळे बघा आज श्रावणातील शेवटचा दिवस। आज श्रावण समाप्त होत आहे आणि उद्यापासून भाद्रपद कृष्णाची सुरुवात होत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, माता पार्वती आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। आता आपली खूप इच्छा असूनही श्रावणात आपल्याला जास्त सेवा जमल्या नसेल, कुणाला सुतक असेल, कुणाला सोयर असेल किंवा अजून काही अशा गोष्टी असतील की ज्यामुळे ताई आम्हाला श्रावण महिन्यामध्ये खूप काही जमलंच नाही, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा हा दिवस अगदी सोन्यापेक्षा मोठा दिवस आहे। आज तुम्हाला सुवर्ण योग आहे, कारण श्रावणातील शेवटचा दिवस आणि आज अत्यंत प्रभावी शनी अमावस्या आहे। आज काहीच जास्त केलं नाही तरी चालेल, फक्त कुठेही गोमातेजवळ जाऊन, आजूबाजूला कुठे गोमाता दिसली तिथे जाऊन तुम्हाला गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या तिला खाऊ घालायच्या आहेत। या काही वस्तू जर तुम्ही आज श्रावणातील शेवटच्या दिवशी गोमातेला खाऊ घातल्या तर तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभेल। कारण सगळ्यांनाच माहिती आहे गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि संपूर्ण श्रावण महिन्याचं फळ प्राप्त करण्यासाठी बघा या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत। ज्यांच्याही कामात अडथळे येत आहेत, कामातील अडथळे दूर होत नाहीयेत, सतत अपयश येत आहे, प्रत्येक गोष्टीत अपयश, प्रत्येक गोष्टीत अडचण, त्यांनी काय करायचं आहे, आज दिवसभर रात्रीपर्यंत जेव्हा कुठे तुम्हाला गोमातेजवळ जाता येईल तेव्हा हिरवा चारा घेऊन जायचा आहे। छानपैकी हिरवा चारा घेऊन जायचा आहे आणि त्या हिरव्या चाऱ्याच्या वरती तुम्हाला थोडी मध घालायची आहे। पूजेसाठी किंवा घरात जी कुठली मध असेल, कुठेही मध मिळते, मधेची बॉटल घ्या छोटी, ती हिरव्या चाऱ्यावरती ओता, 1 रुपयाचा एक सिक्का घ्या, जिथे गोमाता असेल तिच्या खाली तिच्या सावलीत 1 रुपयाचा सिक्का ठेवा आणि हिरवा चारा मध घालून गोमातेला खाऊ घाला। गोमाता जेव्हा हिरवा चारा ग्रहण करेल, खाईल, तेव्हा यश मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी तिच्याकडे प्रार्थना करा। संपूर्ण हिरवा चारा खाऊन झाला की तिच्या सावलीत ठेवलेला, तिच्या पायाशेजारी तिच्या खाली ठेवलेला जो 1 रुपयाचा सिक्का तो उचला आणि थोडीशी तिच्या पायाखालची माती उचला। गोमातेच्या पायाखालची माती आणि तो सिक्का उचलून घरी आणा। हा सिक्का घरी आणून लाल रंगाच्या कापडामध्ये बांधा, त्याच्यामध्ये ती माती सुद्धा ठेवा आणि हा सिक्का आणि गोमातेची म्हणजे तिच्या पायाखालची, चरणांखालची जी माती आहे ती आपल्या देवघरात, तिजोरीत, आपल्या पर्समध्ये, पाकिटात किंवा आपल्या जवळ ठेवा। कधीही अपयश येणार नाही, कधीही तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये अडथळा येणार नाही। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे इच्छा प्राप्तीसाठी। प्रत्येकाला वाटतं की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, इच्छा प्राप्तीसाठी खूप गोष्टी करतोय, सेवा करतोय, पण अनुभव येत नाहीये, त्यांनी आज हा उपाय नक्की करा। अर्धा किलो चणा डाळ, नाही अर्धा तर पाव किलो चणा डाळ तुम्हाला छान उकडायची आहे। अर्धी कच्ची आणि अर्धी उकळलेली अशी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पाव किलो गूळ घालायचा आहे। चणा डाळ आणि गूळ दोनही गोष्टी, चणा डाळ आणि गूळ दोनही गोष्टी तुम्हाला गोमातेजवळ घेऊन जायच्या आहेत। हाताच्या उंजळीने शक्य असेल तर काही वेळा म्हणजे आपण जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच वेळा मारण्याचाही प्रयत्न करतात गोमाता, कारण ओळख नसते, मग अशा वेळेस जे लोक तिला पाळतात त्यांच्याकडे दिलं तरीही चालेल। पण जर शक्य असेल, एखादी गोमाता एकदम शांत असते, अशी जर असेल तर तुमच्या दोनही हाताच्या ओंजळीमध्ये ही चणा डाळ घ्या, हा गुळाचा खडा ठेवा आणि आपल्या हाताने इच्छा व्यक्त करत गोमातेला खाऊ घाला। तिची जीभ आपल्या जर हाताला लागली, तिची लाळ आपल्या हाताला लागली तर तुमचं दुर्भाग्य संपलं म्हणून समजा। कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळून जाईल। आता तिसरा उपाय मी तुम्हाला सांगतेय कर्जमुक्तीसाठी। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात कर्ज असतं, कर्ज फिटतच नसतं, कर्ज कमीच होत नसतं, खूप प्रयत्न करतो पण कर्जातून मुक्तताच मिळत नाहीये। अशा प्रत्येक व्यक्तीने आज 7 गव्हाच्या रोट्या बनवा, 7 गव्हाच्या रोट्या बनवा।
गहू आपण ज्या चपात्या बनवतो त्याच, फक्त त्या चपात्यांना 7ही चपात्यांना तूप लावा. गाईचं जे शुद्ध तूप असतं हे तूप लावा. हे तूप लावून, समजा गाईचं नसेल म्हशीचं वापरलं तरीही चालेल, पण तुपाच्या 7 रोट्या तुम्हाला गोमातेजवळ घेऊन जायच्या आहेत. 7ही रोट्या सगळ्यात पहिले गोमातेच्या समोर तुम्हाला ठेवायच्या आहेत. 7ही रोट्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोडे अक्षदा अर्पण करायचे आहेत. 7ही रोट्यांची पूजा करून घ्यायची आहे. 7ही रोट्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक एक रोटी गोमातेला खाऊ घालायची आहे. जशी गोमाता रोटी चघळेल, ती ग्रहण करेल, खाईल, तशी कर्जमुक्तीसाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. माझ्या आयुष्यातील जे कर्ज आहे ते मुक्त व्हावं, इतकं कर्ज आहे त्यातून मार्ग मिळावा. जेव्हा तुम्ही ती रोटी बनवाल, तिथून तुम्ही पूजा कराल आणि तुम्ही रोटी गोमातेला खाऊ घालाल, तिथपर्यंत तुम्हाला सतत प्रार्थना करत राहायची आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमची कर्जातून कशी मुक्तता होईल, कसे तुम्हाला मार्ग सापडतील, कसे मार्ग मिळत जातील तुम्हाला कळणारही नाही. पुढचा उपाय जो आहे तो यशप्राप्तीसाठी, सौख्य, समाधान, आनंद सगळं काही घरात प्राप्त होण्यासाठी, संपूर्ण श्रावण मासाचं फळ मिळण्यासाठी हा पुढचा उपाय. छान 5 कणकेचे दिवे बनवायचे. कणिक घ्यायची, काही टाकू नका त्याच्यामध्ये, फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं. त्या पिठाचे 5 दिवे बनवायचे. 5 तांदळाच्या पिठाचे दिवे बनवायचे. हे 5ही दिवे पेटून प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये गोमातेजवळ घेऊन जायचे. 5ही दिव्यांनी गोमातेला औक्षण करायचं. गोमातेला औक्षण करायचं. औक्षण करत असताना तुम्ही लक्ष्मीचं स्मरण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करू शकता. ओम कामधेनु नमः या मंत्राचं स्मरण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं स्मरण करू शकता. तुम्हाला फक्त मंत्र जप करत गोमातेला या 5 दिव्यांनी ओवाळायचे, औक्षण करायचं आहे. त्यानंतर हे 5ही दिवे जे आहेत ते तुम्हाला खाली ठेवायचे आहेत, जमिनीवर ठेवायचे. अगदी थोडं थोडं तुम्हाला त्याच्यात तेल टाकायचं आहे. 5ही दिवे विझले, 5-10 मिनिटात ते दिवे विझतील तोपर्यंत तिथेच थांबायचं. आपोआप हवा असली, खूप वारा असला की दिवे विझतातच. हवेने, वाऱ्याने किंवा आपोआप हे दिवे विझले. जसे दिवे विझतील तसे एक एक दिव्याचा गोळा करायचा. आपल्या हातातच एक एक दिव्याचा गोळा करायचा आणि हा पिठाचा गोळा गोमातेला खाऊ घालायचा. जसे हे पिठाचे दिवे गोमाता ग्रहण करेल तसं तुम्हाला त्याचं पुण्य लाभेल, सौख्य लाभेल, ऐश्वर्य लाभेल, संपत्ती लाभेल, सगळं मिळेल. बघा, खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.